बांधकाम कामगाराच्या प्रोफाईल मध्ये दुरुस्ती करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला या वेबसाईट वरती यायचं आहे mahabocw.in या वेबसाईटची डायरेक्ट लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण देत आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही या वेबसाईट वरती येऊ शकता। आता या वेबसाईट वरती आल्यानंतर तुम्हाला थोडंसं वरती स्क्रोल करून घ्यायचं आहे। तुम्हाला इथे खाली भरपूर असे ऑप्शन पाहायला मिळत आहेत। प्रोफाईल दुरुस्ती करण्यासाठी इथे 5 नंबरला ऑप्शन आहे आपली बांधकाम कामगार नोंदणी अद्ययावत करा। आपल्याला हे ऑप्शन इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। हे ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर इथे तुमच्या समोर असा एक पेज ओपन होईल। या बॉक्स मध्ये इथे तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकून घ्यायचा आहे। जो MH ने सुरुवात होतो तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे। जो रजिस्ट्रेशन करते वेळेस तुम्ही आधार नंबर दिला होता तोच आधार नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। जो नवीन बांधकाम कामगार नोंदणी करताना जो तुम्ही मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन केला होता तोच मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। आता या ठिकाणी जर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जर तुम्हाला माहित नसेल तर तो माहित करून घेण्यासाठी तुम्हाला पुन्हा मेन पेज वरती यायचं आहे। या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला सर्वात शेवटी एक ऑप्शन आहे बांधकाम कामगार प्रोफाईल लॉग इन करा, याच्यावरती क्लिक करायचं आहे। आता याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुमच्या समोर हा एक पेज ओपन होईल। इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे। जो रजिस्ट्रेशन करते वेळेस तुम्ही आधार नंबर दिला होता तोच आधार नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि इथे मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे जो तुम्ही रजिस्ट्रेशन करते वेळेस दिला होता। आता या ठिकाणी आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून घेतल्यानंतर इथे प्रोसीड टू फॉर्म याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती एक OTP येईल, तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। OTP टाकून घेतल्यानंतर व्हॅलिडेट OTP याच्यावरती क्लिक करायचं आहे। इथे पहा BOC प्रोफाईल म्हणजे या ठिकाणी तुमचं प्रोफाईल हे ओपन झालेलं आहे। आता या ठिकाणी तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती पाहायला मिळेल। या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव पाहायला मिळेल, मोबाईल नंबर पाहायला मिळेल, डेट ऑफ बर्थ पाहायला मिळेल, जेंडर पाहायला मिळेल, आधार नंबर पाहायला मिळेल, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती पाहायला मिळणार आहे। आता इथे आपल्याला काय महत्वाचं आहे रजिस्ट्रेशन नंबर MH ने ज्या नंबरची सुरुवात होत आहे तो तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे। तो नंबर तुम्हाला तुमचे प्रोफाईल अपडेट करण्यासाठी महत्वाचा आहे। आता या ठिकाणी तुम्हाला तुमचा नंबर हा लिहून घ्यायचा आहे किंवा याचा फोटो काढून घ्यायचा आहे। आता तुम्हाला पुन्हा प्रोफाईल अपडेटच्या पेज वरती यायचं आहे। आता या ठिकाणी तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकून घ्यायचा आहे। या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आणि इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। आता या ठिकाणी ही संपूर्ण माहिती भरून घेतल्यानंतर इथे आपल्याला या बॉक्स मध्ये इथे क्लिक करून घ्यायचं आहे। सुरक्षा पडताळणी दाखवा याच्यावरती क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या बॉक्स मध्ये जसा कॅप्चा लिहिलेला आहे तो सेम कॅप्चा तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। कॅप्चा हा व्हेरीफाईड सक्सेसफुल झालेला आहे। आता इथे आपल्याला सेंड OTP याच्यावरती क्लिक करायचा आहे। जो तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती OTP येईल, तो OTP तुम्हाला या ठिकाणी आहे असा टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिडेट OTP याच्यावरती आपल्याला इथे क्लिक करून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी तुम्हाला तुमचे प्रोफाईल दुरुस्ती करण्यासाठी ओपन होणार आहे। आता इथे पहा वर्कर रजिस्ट्रेशन अपडेट कामगार नोंदणी अद्यतन, या ठिकाणी तुम्हाला तुमची पर्सनल डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल, तुमची बँकेची डिटेल तुम्हाला पाहायला मिळेल आणि खाली या ठिकाणी तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा तपशील पाहायला मिळेल। तुम्ही घर बसल्या याच्यामध्ये कोणकोणते बदल करू शकता ते आपण या ठिकाणी सविस्तर पाहूया। आता या ठिकाणी आल्यानंतर इथे पर्सनल डिटेल्स याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट नेम मध्ये तुम्हाला तुमचं नाव पाहायला मिळेल, मिडल नेम मध्ये तुमच्या वडिलांचं नाव, लास्ट नेम मध्ये तुम्हाला तुमचं आडनाव पाहायला मिळेल। या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर पाहायला मिळेल, जो रजिस्ट्रेशन करताना मोबाईल नंबर दिला होता तो मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। इथे मॅरिटल स्टेटस याच्यामध्ये तुम्हाला तुमची वैवाहिक स्थिती पाहायला मिळेल। इथे खाली तुम्हाला तुमच्या बँकेचा तपशील पाहायला मिळेल। रजिस्ट्रेशन करते वेळेस ज्या बँकेचा अकाउंट नंबर तुम्ही दिला होता त्या बँकेचा तपशील तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। आता याच्यामध्ये तुम्ही काय बदल करू शकता तर इथे मित्रांनो या पर्सनल डिटेल्स मध्ये तुम्ही तुमच्या नावामध्ये काहीही बदल करू शकत नाही। या ठिकाणी जरी नाव चुकलेलं असेल तरी तुम्ही या ठिकाणी तुमचं नाव दुरुस्त करू शकत नाही। त्यासाठी तुम्हाला पुढे आणखीन अपडेट येईल त्यावेळेस मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन। पण या ठिकाणी सध्या तुम्ही इथे जो मोबाईल नंबर दिसत आहे जो तुम्ही रजिस्ट्रेशन करते वेळेस जो तुम्ही मोबाईल नंबर दिला होता तो मोबाईल नंबर तुम्ही या ठिकाणी चेंज करू शकता। जर तुम्हाला चेंज करायचा असेल, दुसरा नंबर द्यायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी तो बदलू शकता। आता इथे खाली बँक डिटेल्स याच्यामध्ये तुम्ही ज्या बँकेचा पहिला अकाउंट नंबर दिलेला होता तो जर तुम्हाला अकाउंट नंबर चेंज करायचा असेल म्हणजे ती बँक चेंज करायची असेल तर तुम्ही या ठिकाणी बँक चेंज करू शकता। जर तुम्हाला करायची असेल तर करू शकता, नसेल करायची तर इथे कोणतीही छेडछाड करू नका। जर चेंज करायची असेल तुम्हाला तर या ठिकाणी इथे पहा चेंज बँक डिटेल्स, बँक तपशील बदला याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। जर बदलायची असेल तर याच्यावरती क्लिक करा। याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुमची पहिली बँकेची माहिती ही संपूर्ण माहिती निघून जाईल आणि यामध्ये तुम्हाला जी कोणती नवीन बँक ऍड करायची आहे, ज्या नवीन बँकेचा तपशील तुम्हाला द्यायचा आहे त्या बँकेचा तुम्हाला इथे IFSC कोड टाकून घ्यायचा आहे।
या ठिकाणी IFSC कोड टाकून घेतल्यानंतर सर्च याच्यावरती क्लिक करायचं आहे. ज्यावेळेस तुमचा IFSC कोड हा व्यवस्थित तुम्ही टाकता त्यावेळेस तुमच्या समोर असा एक पॉपअप येईल, बँक डिटेल्स फेच्ड सक्सेसफुल. म्हणजे या ठिकाणी तुमच्या बँकेचा IFSC कोड हा मॅच झालेला आहे. या ठिकाणी तुम्हाला बँक नेम मध्ये तुम्हाला तुमच्या बँकेचं नाव पाहायला मिळेल, ब्रँच नेम पाहायला मिळेल, या ठिकाणी बँकेचा ऍड्रेस पाहायला मिळेल, त्या बँकेचा MICR कोड पाहायला मिळेल. यामध्ये तुम्ही जी नवीन आता बँक ऍड करत आहात त्या बँकेचा अकाउंट नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. जो अकाउंट नंबर तुम्ही या बॉक्स मध्ये टाकणार आहात तोच अकाउंट नंबर तुम्हाला या पुढच्या बॉक्स मध्ये पण आहे असा टाकून घ्यायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही या दोन्ही ठिकाणी अकाउंट नंबर व्यवस्थित टाकून घेता त्यावेळेस तुम्हाला इथे एक मेसेज पाहायला मिळतो, अकाउंट नंबर मॅच्ड. म्हणजे या ठिकाणी तुमचा अकाउंट नंबर हा मॅच झालेला आहे. आता या ठिकाणी ही अकाउंट नंबर वगैरे टाकून घेतल्यानंतर तुम्हाला इथे खाली बँक पासबुक याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या बँकेच्या पासबुकचा फोटो अपलोड करून घ्यायचा आहे. तो फोटो PDF, JPG किंवा PNG स्वरूपात पाहिजे आणि त्या फोटोची साईज ही 2 MB पेक्षा कमी पाहिजे. आता या ठिकाणी फोटो अपलोड करून घेण्यासाठी इथे आपल्याला ब्राउज याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि ज्या ठिकाणी तुमच्या बँकेचा पासबुकचा फोटो तुम्ही ठेवलेला असेल तो फोटो तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि तो अपलोड करायचा आहे. या ठिकाणी जर तुम्हाला तुमच्या बँकेचा अकाउंट बदलायचं असेल तर तुम्ही बदलू शकता अशा पद्धतीने. आता थोडंसं आणखीन वरती स्क्रोल करून घेतो. आता या ठिकाणी फॅमिली डिटेल्स रजिस्ट्रेशन करते वेळेस तुमच्या कुटुंबातील व्यक्तींची माहिती ज्यावेळेस तुम्ही दिली होती ती संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तुमच्या पती पत्नीचं नाव पाहायला मिळेल, तुमच्या मुलांचं नाव पाहायला मिळेल. जर तुम्ही तुमच्या आई वडिलांचं नाव टाकलेलं असेल तर तिथं संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी तुम्हाला त्यांचं नाव, आडनाव, फादर्स नेम, जन्मतारीख, वय, रिलेशन, आधार नंबर, एज्युकेशन ही संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आता इथे सर्वात शेवटी आधार डॉक्युमेंट याच्यामध्ये जी तुमची पहिली नावं या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत त्यांचं तुम्हाला आधार कार्डचे फोटो या ठिकाणी तुम्हाला अपलोड करून घ्यायचे आहेत. त्यांचा आधार कार्डचा फोटो अपलोड करून घेण्यासाठी तुम्हाला इथे ब्राउज याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि ज्या ठिकाणी तुमचा आधार कार्डचा फोटो असेल तो फोटो तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि अपलोड करून घ्यायचा आहे. आता मित्रांनो या ठिकाणी तुम्ही या नावांमध्ये जरी तुमची कोणती माहिती चुकलेली असेल, नाव चुकलेलं असेल, डेट ऑफ बर्थ चुकलेली असेल किंवा त्यांचे रिलेशन चुकलेलं असेल, आधार नंबर जरी चुकलेला असेल किंवा त्यांचं एज्युकेशन जरी चुकलेलं असेल तरी तुम्ही या ठिकाणी दुरुस्त करू शकत नाही. या ठिकाणी ज्यावेळेस पुढची अपडेट येईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन. या ठिकाणी फक्त तुम्ही या ठिकाणी जर तुम्हाला तुमच्या कुटुंबातील इतर सदस्यांची आणखीन कोणाची नावे ऍड करायची असतील किंवा जोडायची असतील तर ती नावे तुम्ही या ठिकाणी फक्त जोडू शकता. नवीन नाव फक्त या ठिकाणी जोडू शकता. आता नवीन नाव जोडण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जर जोडायचं असेल तर या ठिकाणी इथे पहा ऍड फॅमिली मेंबर्स, कुटुंब सदस्य जोडा याच्यावरती इथे क्लिक करायचं आहे आणि ज्यांचं नाव तुम्हाला या ठिकाणी वाढवायचं आहे त्यांची माहिती तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. आता इथे फर्स्ट नेम मध्ये तुम्हाला त्यांचं नाव टाकून घ्यायचं आहे, इथे सरनेम मध्ये तुम्हाला त्यांचं आडनाव टाकून घ्यायचं आहे, या ठिकाणी तुम्हाला त्यांचं फादर्स नेम जे काय असेल ते टाकून घ्यायचं आहे. इथे डेट ऑफ बर्थ मध्ये तुम्हाला त्यांची या ठिकाणी इथे कॅलेंडर वरती क्लिक करून त्यांची जन्मतारीख सिलेक्ट करून घ्यायची आहे. इथे त्यांचं वय ऑटोमॅटिक येईल, त्यांच्याशी तुमचं नातं काय आहे ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. या ठिकाणी पुढे आधार नंबर, या ठिकाणी तुम्हाला त्यांचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. पुढे एज्युकेशन याच्यामध्ये त्यांचं जे काही शिक्षण असेल ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. या लिस्ट मधून ते सिलेक्ट करून घ्या आणि जर तुम्हाला त्यांना नॉमिनी म्हणून लावायचं असेल या बॉक्स मध्ये इथे टिक मार्क करून घेऊ शकता आणि त्यांना नॉमिनी लावू शकता जर लावायचं असेल तर. आता या ठिकाणी इथे पुढे आधार डॉक्युमेंट मध्ये याच्यामध्ये तुम्हाला त्यांचा आधार कार्डचा फोटो अपलोड करून घ्यायचा आहे. या ठिकाणी फक्त तुम्ही नवीन सदस्य जोडू शकता. आता या ठिकाणी ही संपूर्ण माहिती भरून घेतल्यानंतर इथे सेव्ह जतन करा याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. जतन करा याच्यावरती क्लिक करता त्यावेळेस तुमच्या समोर असा एक पॉपअप येईल. आता या ठिकाणी तुम्हाला तुमचा जुना नंबर पाहायला मिळेल. त्याच्यासाठी इथे तुम्हाला या बॉक्स मध्ये जसा कॅप्चा दिलेला आहे सेम कॅप्चा आपल्याला या बॉक्स मध्ये आहे असा भरून घ्यायचा आहे. हा कॅप्चा भरल्यानंतर इथे तुम्हाला सेंड OTP याच्यावरती एकदा क्लिक करायचा आहे. जो तुमचा जुना नंबर होता त्याच्यावरती OTP जाईल. जर चेंज केलेला असेल तर तो OTP तुम्हाला या बॉक्स मध्ये इथे टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय OTP याच्यावरती क्लिक करायचा आहे. जुन्या मोबाईल नंबरवरचा OTP हा व्हेरीफाय सक्सेसफुल झालेला दिसेल. आता स्टेप 2 मध्ये तुम्हाला जो तुम्ही नवीन नंबर ऍड केलेला असेल तर तुम्हाला या ठिकाणी या बॉक्स मध्ये इथे पण कॅप्चा दिलेला आहे. तो सेम कॅप्चा तुम्हाला खालच्या बॉक्स मध्ये आहे असा भरून घ्यायचा आहे आणि सेंड OTP याच्यावरती क्लिक करायचा आहे. आता हा दुसरा OTP कुठल्या मोबाईल वरती जाणार आहे, जर तुम्ही नवीन नंबर या ठिकाणी चेंज करण्यासाठी दिलेला असेल त्याच्यावरती OTP जाणार आहे. तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय OTP याच्यावरती क्लिक करायचा आहे. आता या ठिकाणी तुमचे दोन्ही OTP ज्यावेळेस व्हेरीफाय होतात त्याच्यानंतर तुम्हाला इथे कन्फर्म अँड सेव्ह याच्यावरती क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने मित्रांनो हे अपडेट सक्सेसफुल होऊन जाणार आहे. तर मित्रांनो घर बसल्या तुम्ही तुमच्या प्रोफाईल मध्ये अशा प्रकारे दुरुस्ती करून घेऊ शकता. मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येऊ शकतो.